अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग त्यानं बघा 13 फेब्रुवारी 2025 वार गुरुवार। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज अत्यंत महत्त्वाची तिथी आहे, कारण आज गुरु प्रतिपदा आहे। प्रत्येक वर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षात जी प्रतिपदा येते तिला आपण गुरु प्रतिपदा असे म्हणतो आणि हा दिवस गुरूंसाठी समर्पित असतो। आता सकाळपासून असंख्य लोकांनी सेवा उपाय काही ना काही नक्कीच केलं असेल। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरु प्रतिपदेला करायचा एक सर्वात प्रभावी उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा। बघा, आज या इतक्या महत्त्वाच्या तिथीला तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना किंवा दत्त महाराजांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि ही एक वस्तू दत्त महाराज किंवा श्री स्वामी समर्थ आपले जे गुरु आहेत त्यांच्या समोर ठेवून त्यानंतर ही वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे। ही एक वस्तू आजच्या दिवशी तुम्ही आपल्या गुरूंना अर्पण केली आणि त्यानंतर हीच वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर तुमचं गुरुबळ मजबूत होईल। तुमच्या आयुष्यात असणारी जी काही संकट आहेत ती दूर होतील, अडथळे निघून जातील, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील। बघा, गुरुप्रतिपदेचा जो दिवस आहे हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी, अखंड आपल्या घरात आपल्या जीवनात गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस खरं तर खूप महत्त्वाचा असतो। वर्षातून हा एकमेव दिवस असा असतो ज्या दिवशी दत्त महाराजांची, श्री स्वामी समर्थ महाराजांची, आपल्या गुरूंची आणि नृसिंह सरस्वती ह्या सगळ्या दैवतांची पूजा आराधना आपण एकत्रित करत असतो। आता आपल्याला सगळ्यात पहिले आपल्या महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो मूर्ती जे असेल तर त्यावर अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालण्यासाठी तुम्ही पंचामृत घेऊ शकतात, साधं दूध आणि पाणी घेतलं तरीही चालेल। स्वच्छ छान मूर्ती असेल तर ती तुम्हाला अभिषेक घालून घ्यायची आहे। फोटो असेल तर तुम्हाला स्वच्छ पुसून देवघरात ठेवायचा आहे। आपल्यापैकी अगदी 90% लोक असे असतील की सकाळीच ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या असेल, कारण गुरुवारच्या दिवशी आपण आवर्जून या गोष्टी करत असतो। ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी सांगते, ज्यांनी अजूनही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घातला नसेल किंवा फोटो पुसला नसेल तर आवर्जून हा उपाय करण्याच्या अगोदर महाराजांची मूर्ती किंवा फोटो जो असेल तर स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्या, देवघरात किंवा एखाद्या चौरंगावरती ठेवून घ्या। एक शुद्ध तुपाचा आणि एक तेलाचा असे दोनही दिवे प्रज्वलित करा। तूप नसेल तर फक्त तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल। महाराजांचा फोटो मूर्ती जे असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तिथे थोडंसं अत्तर लावा। हिना अत्तर किंवा कुठलंही अत्तर तुमच्याकडे असेल ते अत्तर लावा। पिवळ्या रंगाची किंवा नसतील तर मग कुठलीही जी फुलं असतात ती फुलं त्या मूर्तीसमोर किंवा महाराजांच्या फोटोसमोर अर्पण करा। त्यानंतर आपल्याला उदबत्ती लावायची आहे, महाराजांना अष्टगंध चंदन लावायचं आहे। हे सगळं काही आपलं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक वेळा पुरुष सुक्तम आणि एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। तिथे बसून एक वेळा पुरुष सुक्त म्हणायचा आणि एक वेळा तारक मंत्र म्हणायचा। या दोनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर हा पुढचा उपाय, यासाठी आपल्याला 11 खडी साखरेचे खडे घ्यायचे। बघा, खडी साखर आपल्या गुरूंना, आपल्या स्वामींना, दत्त महाराजांना खडी साखर ही विशेष प्रिय आहे आणि स्वामींच्या प्रत्येक सेवांमध्ये खडी साखर ही आवर्जून असते। तुम्हाला 11 खडी साखरेचे खडे घ्यायचे आहेत आणि 11 खडी साखरेचे खडे एक एक करत प्रत्येक वेळी तारक मंत्राचं पठण करत तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर अर्पण करायचं आहे। एक खडा घ्यायचा, इच्छा व्यक्त करायची, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, पूर्ण तारक मंत्र म्हणायचं आणि हा खडी साखरेचा खडा महाराजांना अर्पण करायचा। दुसरा खडी साखरेचा खडा घ्यायचा, इच्छा व्यक्त करायची, महाराजांना अर्पण करायचा। असे 11 खडी साखरेचे खडे पूर्ण एक एक घेऊन अभिमंत्रित करून तारक मंत्राचं पठण करून तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचे आहेत। ठीक आहे, 11च्या 11ही खडे महाराजांना अर्पण करून झाले की त्याच्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा, ज्याला आपण श्रीफळ म्हणतो। नारळ जो आहे हा पाणीदार असावा, थोडीफार सालं असावीत, स्वच्छ धुवायचं आहे आणि त्या नारळावर तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा
तुम्हाला लिहायची आहे. इच्छा लिहिण्यासाठी तुम्ही अष्टगंध घेऊ शकता, चंदन घेऊ शकता. नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये हळद असते ती हळद घेऊ शकता. हळदीत थोडं पाणी घाला, मिक्स करा आणि त्या नारळावरती श्रीफळावरती आपली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा लिहा. आता घेतलेले 11 खडीसाखरेचे खडे आणि त्याच्यासोबत घेतलेला हा नारळ, एक छान वस्त्र, एक छान कापड घ्यायचं आणि त्या कापडामध्ये दोनही गोष्टी ठेवायच्या. कापडामध्ये दोनही गोष्टी ठेवायच्या, घट्ट बांधायच्या आणि तयार केलेली ही नारळ आणि खडीसाखरेची पोटली आज रात्रभर आपल्या गुरूंच्या समोर, दत्त महाराज किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ठेवून द्यायची. उद्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी जिथे कुठे स्वामींचं किंवा दत्त महाराजांचं किंवा नृसिंह सरस्वती देवांचं मंदिर असेल तर तिथे जायचं. ठीक आहे, थोडासा लांब असेल तरीही प्रयत्न करा, पण तुम्हाला महाराजांच्याच म्हणजे दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराज किंवा नृसिंह सरस्वती महाराजांच्याच मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर हा नारळ आणि ते 11च्या 11 खडीसाखरेचे खडे तिथे अर्पण करून घरी यायचं आहे. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यातील अडचणी अडथळे दूर होतील. दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची कृपा राहील, गुरुबळ मजबूत होईल. तुमच्या ज्या काही कठीण इच्छा असतील, ज्या इच्छा सतत अपूर्ण राहत असतील, अशा अपूर्ण राहणाऱ्या, आडलेल्या, कितीही कठीण असणाऱ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. खूप साधा सोपा उपाय आहे. तसंच आज संध्याकाळच्या दिवशी पंचपक्वान्नाचं नैवेद्य बनवायचं आहे. आता पंचपक्वान्न म्हणजे खूप असं काही नाही, वरण, भात, पापड, 2 भाज्या आणि 2 भाज्या किंवा 1 भाजी आणि काहीतरी गोड, असं तुम्ही आज श्री स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराजांना अर्पण करा. त्याचबरोबर आज न चुकता महाराजांची आरती म्हणा. आज जेवढ्या शक्य तेवढ्या तुम्ही सेवा करा. यामध्ये तुम्ही गुरुचरित्रातील 21वा 18वा अध्याय वाचू शकतात. तुम्ही पुरुष सूक्तमाचे 21 वेळा पठण करू शकतात किंवा मग तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही 108 माळी जप करू शकतात. नाही 108 ते 21 51 माळी जप केला तरीही चालेल. तारक मंत्र म्हणू शकतात. म्हणजे ज्या ज्या आपल्या गुरूंना प्रसन्न करणाऱ्या सेवा आहेत, ज्या ज्या आपल्या महाराजांना प्रसन्न करणार आहेत, त्या काही विशेष सेवा जरी तुम्ही आज गुरुप्रतिपदेला केल्या तर नक्कीच तुमच्या पाठी गुरूंचा हात राहील, गुरु पाठीशी राहतील, ज्यामुळे नेहमीच तुमच्या आयुष्यात तुम्हाला यशाची प्राप्ती राहील आणि प्रगती होईल. खूप साधी सोपी गोष्ट सांगितली. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.